पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला आहे। या विरोधामध्ये राष्ट्रवादीमध्ये नाराजी पाहायला मिळते। सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे हे सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत। त्यांचा सुद्धा निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः नगरसेवक सुहास टिंगरे आहेत। नक्की निधी का शून्य करण्यात आला? तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या कामाची चौकशी करा अशा पद्धतीची मागणी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवलेला होता। हा प्रस्ताव नक्की काय होता आणि निधी का शून्य करण्यात आला, काय कारण सांगण्यात? वास्तविक पाहता मला स्वतःला हा एक खूप मोठा शॉक होता। काल ज्यावेळेस आपली साप्ताहिक जी मीटिंग होती स्टँडिंग कमिटीची, तर त्याच्यामध्ये अचानक हा ठराव जेव्हा समोर आला त्यावेळेस आम्ही विचारणा केली की बाबा नक्की माझा हा प्रभाग 2चा जो आहे निधी माझ्या सह्यादीमधला जवळपास 12 कोटींचा तुम्ही दुसऱ्या प्रभागामध्ये तुम्ही का त्याचं वर्गीकरण करताय? तर ते लोक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। परंतु तुम्ही जसं विचारलं मलाही असं वाटतं की अमोल बालवडकरांनी जसं मागील काळामध्ये जो एक स्थायी समितीला एक ठराव दिला होता त्याच्यावरती सूचक म्हणून यांनी मांडला होता तो ठराव, अमोलजी बालवडकर आमचे सहकारी नगरसेवक, परंतु अनुमोदक म्हणून त्याला मी होतो त्या ठिकाणी। आणि त्यावेळेस माझं चंद्रकांत दादांनाही आपण त्याच्याबद्दल चौकशी सांगण्यात आलं होतं की दादा हा माझा त्याच्यामध्ये तसा काही डायरेक्ट हे नाही आहे। आणि इतरही अनेक म्हणजे भाजप आणि आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये असतो किंवा आता स्टँडिंग कमिटीमध्ये एकत्र असतो तर भाजपच्या अनेक ठरावांवरती सभासदांच्यावरती आमच्या सह्या आहेत, आमच्या ठरावावरती त्यांच्या सह्या आहेत। त्यामुळे एक फक्त सही एक अनुमोदन दिलं म्हणून असं माझा निधी कापणं म्हणजे खरं तर म्हणजे कुठेतरी संविधानाचा अपमान आहे असं मला वाटतं त्यामध्ये। नक्की मग या सगळ्या अमोल बालवडकरांनी जी मागणी केलेली होती किंवा तुम्ही अनुमोदक म्हणून तुम्ही असं म्हणताय की मी त्याच्यावरती सही केलेली होती, चंद्रकांत पाटलांच्या कामाची मतदारसंघामधले ऑडिट करा अशा पद्धतीची मागणी केलेली होती, त्याच्यावरूनच हे करण्यात आलेलं असावं असं तुम्हाला वाटतं? शक्यता मला तशीच वाटते। परंतु माझं दुसरं म्हणणं आहे की आमचे दिवंगत स्वर्गीय नेते अजितदादा पवार हे या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळलेला आहे, पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत। त्यांच्यावरतीही अनेक आरोप झाले 70,000 कोटी, परंतु त्याचा अर्थ त्यांनी कुठल्याही ते ज्यावेळेस पालकमंत्री असताना किंवा अर्थमंत्री असताना ना कुठल्या आमदाराचा कुठल्या नगरसेवकाचा आजपर्यंत मला दाखवा एकाही माणसाचा 1 रुपयांचा कुठला निधी त्या ठिकाणी गोठवण्यात आलेला नाही आहे। खरं तर माझ्या वैयक्तिक सुहास टिंगरे म्हणून तुम्हाला माझ्यावरती नक्कीच एक राजकीय आकाश असू शकतो, परंतु मी ज्या लोकांची कामं करणार होतो आता ज्या 12 कोटी रुपये म्हणजे मी माझ्या प्रभागामधील काही नियोजित कामं आहेत त्यामध्ये काही समाज मंदिर आहेत, बुद्धविहार आहेत, काही महिलांसाठी तुमच्या हक्काचा निधी सुद्धा तो कापण्यात आला, तोच कापण्यात आला। त्यामध्ये नियोजित म्हणजे असं होतं की महिलांसाठी योगा हॉल वगैरे बांधणं असन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असन, तरुणांसाठी काही ठिकाणी आपल्याला इथे क्रीडांगणं विकसित करायची होती, त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट असतील, तुमचे स्विमिंग पूल असतील, इतरही ज्या दैनंदिन गरजेच्या ड्रेनेज असतील। आता हा जो संघर्ष पाहायला मिळतोय म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, सभागृहामध्ये जे सभागृह नेते आहेत ते गणेश बिडकर असं म्हणाले होते का की आपली युती जी आहे ते राज्यामध्ये आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये नाही, हे बघा हे तुम्हाला पहिल्याच दिवशी हे क्लिअर झालेलं आहे की महानगरपालिकेमध्ये राज्यात आणि केंद्रात जरी आम्ही मित्रपक्ष असलो तरी पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधी पक्ष नेतेपद आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही आमची विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावतोय। परंतु त्याचा अर्थ असा नसतो तर मागे एक आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जो भारत मंडपमचा जो एक प्रोजेक्ट आला होता तर अशा चांगल्या प्रोजेक्टला आम्ही त्या ठिकाणी अनुमोदन दिलं। आम्ही त्या ठरावाला आम्ही विरोध पण नाही केला, कारण आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला एकच सांगितलेलं आजपर्यंत की पुणे शहराच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही। त्यामध्ये तुम्ही तक्रार जी आहे ती तुमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांकडे करणार आहात का की तुमच्या हक्काचा जर निधी राजकीय सूडबुद्धीनं तुमचा निधी शून्य करण्यात आला असं तुमचं थेट म्हणणं? 100% राजकीय सूडनीतीने याच्यामध्ये हा माझा निधी शून्य करण्यात आला। वास्तविक त्याच्यामध्ये तसं काही कारणही नाही त्यामध्ये की माझा निधी ठीक आहे बाबा काही तुमच्याबद्दल माझ्याबद्दल काय असेल तर, पण मला ज्या लोकांनी निवडून दिले महानगरपालिकेमध्ये एवढ्या याच्यामध्ये सुद्धा मला माझ्या प्रभागातील 4ही नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे, तर त्या लोकांच्यावरती काय त्यांच्यावरती अन्याय कशाला करतात? आता मग याची तक्रार जी आहे ती तुम्ही नक्की कोणाकडे करणार आहात? आज नगरसेवक तक्रार माझ्याकडनं जी आहे आपले पुणे शहराध्यक्ष जे आहेत सुनील अण्णा टिंगरे त्यांच्याकडे केली, आमचे निलेश भैया निकम जे गटनेते आहेत आमचे त्यांच्याकडे केली आहेत। आता आज दुपारी वहिनी पुण्यात आहेत तर त्यावेळेस बहिणींना पण भेटून त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच महानगरपालिकेमध्ये आज तुमची भूमिका काय असणार? 3 वाजता बैठक आयोजित केली नाही, त्याच्यावरती आम्ही आमच्या पद्धतीने पुढची काय रणनीती असणार आहे आमच्या पक्षाची त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार, कारण ही दडपशाही जी आहे इनफॅक्ट मी तर म्हणेल हे हिटलरशाही आहे। तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही हा नागरिकांचा पैसा आहे, तो नागरिकांचा पैसा तुम्हाला कोणाला द्यायचा नाही द्यायचा हा तुम्ही नाही ठरवू शकत, त्यामध्ये तो कुठल्या सत्ताधारी किंवा विरोधकांचा नाही आहे त्याच्यामध्ये। आणि मी पुन्हा एकदा रिपीट करतो, वैयक्तिक सुनील टिंगरे, सुहास टिंगरे, अमोल बालवडकर तुमचा कोणावरती रोष असू द्या, परंतु हे पैसे त्यांच्या घरी जाणार नव्हते, त्या माझ्या प्रभागातील नगरसेवक म्हणून आम्ही ज्यावेळेस काम
करतो आमच्या नागरिकांसाठी. त्यांनी गणेश बिडकरांनी एक पत्र जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांना लिहिलंय की हे नगरसेवक जे आहेत आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती बोलतात, विशेषतः अमोल बालवडकर जे आहेत ते सातत्यानं भाजपच्या नेत्यांवरती टीका करतात. राज्यामध्ये युती आहे मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये हे नाहीये, मग भाजपच्या नेत्यांवरती टीका केली म्हणून निधी कापण्यात आला. नाही बघा, टीका अमोल बालवडकरांनी केली असेल तर मला वाटते की तो संविधानामध्ये त्यांचा तो अधिकार आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो घटना दिली आहे, घटनामध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ते चूक आहे बरोबर आहे याचा तुम्ही त्या ठिकाणी वरिष्ठांकडे दाद मागितली पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु वैयक्तिक सुहास टिंगरे म्हणून जर तुम्ही विचारताल, आजही मी कुठल्याही भाजपच्या नेत्यावरती किंवा इतरही मित्र पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष कुठल्याही नेत्यांवरती आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आरोप केला नाही. मला एकंदरीत जे जाणवते त्या अभिप्राय जो ठराव जो होता त्या ठरावावरती अनुमोदक म्हणून माझी सही केलेली आहे असा एकंदरीत माझा या ठिकाणी समज आहे. आज त्याचा खुलासा मी कालही आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे श्रीनाथजी भीमाले त्यांना याच्याबद्दल विचारलं, परंतु ते लोक समाधानकारक त्याचं उत्तर देऊ शकलेले नाही. तर आपण पाहतोय की अमोल बालवडकरांनी जो चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करावा हा प्रस्ताव बोला. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की संघर्ष हा काही नवीन नाही आहे. अजितदादा पवारांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे की काम करत आलोय आणि काम करत राहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमूल्य असं संविधान दिलेलं आहे. या दोन्हींच्या अनुकरण करून आम्ही या ठिकाणी नक्कीच आमचा निधी मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने याचा अवलंब करू. आपण पाहतोय की आमचा निधी जो आहे आमच्यावरती राजकीय रोष असू शकतो, मात्र आमच्या प्रभागामधल्या जनतेचं काय, तर जनतेच्या खरं तर कामासाठी पैसा वापरला जाणार होता मात्र तो राजकीय सूडबुद्धीनं कापण्यात आला असा थेट आरोप आपण पाहतो की सुहास टिंगरेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.